महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय उलथापालथी सुरू असताना महाराष्ट्रात आता एनपीपी म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी या नवीन राष्ट्रीय पक्षाची दमदार एंट्री झाली आहे। हा पक्ष केवळ प्रवेशच करत नाहीये, तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची थेट घोषणाही करतोय। यामुळे शरद पवार यांच्या महाविकास आघाडीसह सध्याच्या महायुतीचंही टेन्शन वाढलंय। महाराष्ट्राच्या राजकारणावर या नव्या पक्षाच्या एंट्रीने नेमके काय परिणाम होणार जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे। नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेच। बातमी आहे नॅशनल पीपल्स पार्टी अर्थात एनपीपीच्या महाराष्ट्र राजकारणातील अधिकृत प्रवेशाची। एनपीपी हा ईशान्येकडील राज्यांमध्ये एक मोठी ताकद असलेला पक्ष आहे। या पक्षाचं नेतृत्व करतायत मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा। देशातील राष्ट्रीय पक्षांच्या यादीत एनपीपीचा समावेश आहे। सध्या भारतात फक्त 6 पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे आणि त्यापैकी एनपीपी एक आहे। या पक्षाची ताकद फक्त ईशान्येकडील राज्यांमध्ये होती, मात्र आता या पक्षाने थेट महाराष्ट्राच्या राजकारणात विस्तार करण्याची घोषणा केली आहे। पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि राज्याचे समन्वयक यांनी नुकतीच ही मोठी घोषणा केली। त्यांनी स्पष्ट केलंय की महाराष्ट्रातील जनतेला एक मजबूत आणि स्वच्छ राजकीय पर्याय देण्याचा उद्देशाने एनपीपी महाराष्ट्रात प्रवेश करतोय। एनपीपीचा महाराष्ट्रातील प्रवेश हा फक्त संघटनात्मक नाही, तर तो पूर्णपणे निवडणुकाभिमुख आहे। एनपीपीने स्पष्ट केलंय की त्यांचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणे। यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका एनपीपीच्या अजेंडा आहेत। विशेषतः मुंबई महानगरपालिका, जी आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे, त्यावर एनपीपीने लक्ष केंद्रित केल्याचे दिसते। एनपीपीचा हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा का ठरतोय? कारण अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात भाजप, शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या भोवतीच राजकारण फिरतंय। एनपीपीच्या एंट्रीमुळे मतदारांना एक नवीन राष्ट्रीय स्तरावरील पर्याय उपलब्ध होणार आहे। एनपीपीने स्वतःला स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करणारा आणि विकासाची नवी दिशा देणारा पक्ष म्हणून सादर करायला सुरुवात केली आहे। या नव्या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांचे टेन्शन वाढले। शरद पवार आणि महाविकास आघाडीकडे पाहिलं तर महाविकास आघाडी प्रामुख्याने शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांवर अवलंबून आहे। एनपीपीने जर शहरी मध्यमवर्गीय मतदारांवर आणि विशिष्ट उपनगरीय भागातील मतदारांवर लक्ष केंद्रित केले, तर त्याचा थेट फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या व्होट बँकेला बसू शकतो। शरद पवारांच्या दूरदृष्टीच्या राजकारणाला एनपीपीच्या रूपाने एक नवीन आव्हान उभं केलंय। सत्ताधारी महायुतीसाठीही एनपीपीचा प्रवेश आव्हानदायक आहे। भाजप प्रामुख्याने शहरी भागातील प्रमुख पक्ष आहे। जर एनपीपीने मेट्रो शहरांमध्ये, विशेषतः मुंबई, पुण्यात स्वतःची ताकद उभी केली, तर भाजपच्या काही पारंपरिक मतदारांमध्ये मत विभाजन होण्याची शक्यता आहे। या मत विभाजनाचा अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो किंवा तोटा महायुतीला होऊ शकतो। त्यामुळे महायुतीला आता नवीन स्पर्धकाचाही विचार करून रणनीती आखावी लागणार आहे। एनपीपीचा प्रवेश हा महाराष्ट्रातील त्रिकोणी लढतीच्या शक्यता बळकट करणार आहे। आतापर्यंत राजकारणात प्रामुख्याने 2 आघाड्यांमध्ये विभागले होते। आता एनपीपीच्या येण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बहुपक्षीय संघर्ष पाहायला मिळू शकतो। विशेषतः स्थानिक पातळीवरील नेतृत्वाची पोकळी आणि सध्याच्या नेतृत्वावरील असंतोष एनपीपीला महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी मदत करू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। पक्षाने स्पष्ट केलंय की लवकरच कॉनरॅड संगमा यांच्यासह पक्षाचे मोठे नेते महाराष्ट्रात येऊन सभा आणि मेळावे घेणार आहेत। या माध्यमातून एनपीपी आपली ओळख आणि ध्येय महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवेल। आगामी काळात एनपीपी राज्यात संघटन बांधणी आणि सदस्य नोंदणीवर भर देणार आहे। थोडक्यात सांगायचे झाल्यास नॅशनल पीपल्स पार्टी म्हणजे एनपीपीच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झालाय। या प्रवेश केवळ राष्ट्रीय विस्तार नाही, तर राजकीय समीकरण बदलून टाकण्याची क्षमता बाळगून आहे। येत्या काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक निवडणुका या पक्षासाठी अग्निपरीक्षा असतील, तर सध्याच्या प्रमुख पक्षांसाठी एनपीपी एक अकल्पित आव्हान घेऊन असलेला स्पर्धक ठरेल। महाराष्ट्राच्या राजकारणाची ही नवी दिशा कशी असेल? एनपीपी किती जागांवर उमेदवारी देणार आणि या पक्षाला महाराष्ट्रातील मतदार कसा प्रतिसाद देतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? एनपीपीच्या एंट्रीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापैकी कोणत्या आघाडीचे जास्त नुकसान होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।